पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट। भोंदू अशोक करातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटी करातचा ताबा घेईल आणि त्यानंतर 24 तासांच्या आत कोर्टामध्ये पुन्हा हजर केला जाणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी सुद्धा करणार आहे। त्यामुळे कराडच्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होतानाच पाहायला मिळते। भोंदू करातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। बरेच गुन्हे सध्या अशोक करातवर दाखल आहेत आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्यासोबत आहेत। किरण, गुन्हे सतत आपण होतोय, दाखल होत आहेत आणि दुसरीकडे तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आता एसआयटी करातचा ताबा घेणार आहे। पहिल्या गुन्ह्यामध्ये काय झालं आणि आज न्यायालयामध्ये काय झालं ते सुद्धा सांगा। मॅडम दिसलं पाहिजे पण ना, नाही स्टार्ट का नाही या सुनावणीवेळी काय घडलं, आपल्याकडनं काय युक्तिवाद झाला आणि आता पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? जो 75/26 मध्ये जो 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाच्या MCR त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला आहे पोलीस कस्टडी आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। थँक्यू व्हेरी मच। हो, अर्ज मंजूर झालेला आहे।